शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज राज्याच्या विविध भागामध्ये सायंकाळनंतर रात्री मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज राज्याच्या विविध भागामध्ये अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडू शकतो. ते जिल्हे पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करत नाही मित्रांनो, सबस्क्राईब करून ठेवा. सोबत बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका. चला तर पाहूयात आज राज्याच्या कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. आज राज्याच्या कोकण किनारपट्टीचा विचार करायचा आहे तर रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, कोल्हापूर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. चिपळूण, सातारा या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस पडू शकतो. तसेच खोपोली, मुंबई या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच वाडा, पालघर, इगतपुरी, नाशिक या ठिकाणी सुद्धा ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडू शकतो. तसेच मालेगाव, धुळे या ठिकाणी सुद्धा हलक्या पाऊस शक्यता आहे. तसेच शिरपूर, जळगाव या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच जळगावचा काही भाग, सिल्लोड, औरंगाबाद, श्रीरामपूर, पैठण, अहमदनगर, बीड जिल्ह्यात सुद्धा मुसळधार पाऊस पडू शकतो. माजलगाव या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच केज, लातूर, पेठ, तुळजापूरचा काही भाग या ठिकाणी सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोलापूर, पंढरपूर या ठिकाणी ढगाळ हवामानासह हलके पावसाची शक्यता आहे. उदगीर, अहमदपूर या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस पडू शकतो. तसेच उमरखेड, आदिलाबाद, पुसद, हिंगोली, वाशिम, अकोला या ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. येथे पावसाची शक्यता नाही. धामणी, बेटूल, वडूज, नागपूर या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस पडू शकतो. तसेच देसाईगंज, मकोना या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच अहेरी, भामरागड या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच आदिलाबाद, चंद्रपूर, वणी, मकोना, यवतमाळ या ठिकाणी सुद्धा हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच अमरावती, कारंजा, वाशिम, हिंगोली, नांदेड या ठिकाणी सुद्धा हलका पाऊस पडू शकतो असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. ही होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट. शेतकरी मित्रांनो कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.